भारतातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे भव्य कृषी प्रदर्शन कळस कृषी प्रदर्शन 10, 11, 12 आणि 13 जानेवारी 2019। वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत। ठिकाण संगमनेर अकोले महामार्ग, कळस बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील जनता शिक्षण प्रसारक संस्थेच्या चंदनेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सुप्रसिद्ध व्याख्याते आणि समाज प्रबोधनकार संजीवनी निसर्गोपचार तज्ञ डॉक्टर स्वागत तोडकर यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं। त्यांनी यावेळी हसत खेळत आरोग्यविषयक आणि घरगुती औषध उपचार पद्धती यांचं मार्गदर्शन केलं। सर्दी खोकल्यापासून ते कॅन्सर सारख्या भयंकर आजारावर रामबाण उपचार कसे करायचे याचं मार्गदर्शन त्यांनी केलं। आजकाल आजारपणावर लाखो रुपये खर्च केले जात आहेत। या सर्व प्रकारच्या आजारांवर अनेक प्रकारच्या वनस्पती, वृक्ष यांचा रामबाण उपाय आहे। या सर्व आजारांवर आयुर्वेदिक निसर्गोपचार पद्धतीविषयी डॉक्टर तोडकर यांनी माहिती दिली। विंचू चावल्यानंतर सुद्धा बघा फार कळा येतात, फार वेदना होतात त्याच्या, आणि मग सहन होत नाही। विंचू चावल्याला माणूस नाचायला लागतो अक्षरशः। सफरचंद खायला द्यायचं, इकडे सफरचंद खायला चालू केलं की इकडे वेदना कमी झाल्या, विष उतरून जाते। करून बघा या गोष्टी, एवढे इन्स्टंट आहे आपल्याकडे। ह्याच्यापेक्षा अजून काय फास्ट पाहिजे? साप चावला, कुठल्याही जातीचा साप असू दे, आबाळाच्या पानं 2 काढायची, मिठाच्या पाण्यात धुवायची आणि चगळून चगळून खायची, बस। कुठल्याही जातीचा साप असू दे, विष उतरून जाते। हे करू शकतो आपण। आबाळाची पानं सांगेन मी, दाखवेन वाटल्यास। जाडसर पानं असतात, त्याला दातऱ्या अशा असतात, म्हणजे कट असतात। असे कितीतरी आहे। खोकल्यासाठी असू दे, सर्दीसाठी असू दे, ताप आलाय करा, अंग दुखतंय, आता खेळल्यानंतर बघा दिवसभर खेळलात, संध्याकाळी दुसऱ्या दिवशी अंग वगैरे दुखू शकते। अंग ज्यांचा दुखतंय, ज्यांना ताप आलाय, तर ताप आपण अर्ध्या तासामध्ये आलेला ताप घालवू शकतो कायमस्वरूपी। दूध, हळद घ्यायचं, थोडीशी चवीनुसार साखर घालायची त्याच्यात, हे कडक उकळवायचं, गाळून घ्यायचं आणि कोमट झाल्यानंतर म्हणजे थोडं थोडं गरम असताना हे दूध प्यायचं, अर्धा तास अंगावर येऊन गप झोपायचं, बस। अर्ध्या तासामध्ये ताप गायब। पोटात दुखायला लागले, अचानक पोटात दुखतंय, काय सुचत नाही, मुलं येतात सांगतात बघा, सर पोटात दुखायलंय, तर गुळाचा खडा एवढा खायचा, ज्या मिनिटाला खाणार त्या मिनिटाला पोटात दुखायचं बंद। लगेच इकडं गुळाचा खडा खाल्ला की तिकडं बंद, दुखायचं बंद। हे साध्या गोष्टी आहेत, आपण करू शकतो। अशा इन्स्टंट भरपूर आहे आपल्याकडे। लूज मोशन सुरू झालंय म्हणजे संडासला लागलेला आहे, सारखं पळायला लागतंय। गोळी खाऊन सुद्धा आपल्याला 4-5 वेळा जायला लागतंय बघा। पण हे आपण इन्स्टंट थांबवायचं असेल, मेथीचे दाणे घ्यायचे, जिभेवरती ठेवायचं आणि अर्धा ग्लास कोमट पाण्याबरोबर हे गिळायचे। ज्या मिनिटाला घेणार त्या मिनिटाला पॅक। परत जाऊन बसला, किती प्रयत्न केला तरी होणार नाही। करून बघा आणि मग सांगा। ह्या कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आपण घरच्या घरी करू शकतो। असं इन्स्टंट पाहिजे ना आपल्याला, ह्याच्यापेक्षा इन्स्टंट काय पाहिजे अजून तुम्हाला? अपचन झालंय, करपट ढेकर यायला लागले, आलं, लिंबू, मीठ खिसायचं, आलं खिसायचं, अद्रक काय म्हणतात इकडं, आलंच म्हणतात ना, आलं खिसायचं, बोटाच्या पेरात का आलं खिसायचं, अर्धा लिंबू पिळायचा, चवीनुसार मीठ घालायचं, थोडं खाऊन संपवायचं। हे खाऊन संपायच्या अगोदर तुमचे करपट ढेकर बंद, अपचनाचा त्रास गायब। करून बघा। जास्त जेवलोय, आता काय करायचं? आपल्याकडे चांगलं जेवण असलं की जास्त खायचं व्हायचे, आलं, लिंबू, मीठ खायचं, 10 मिनिटात सगळं गायब। करून बघा। तर अशा कितीतरी गोष्टी आहेत इन्स्टंट करण्यासारख्या, त्या करा, प्रश्न विचारा त्या ह्याच्यावरती। आणि अजून एक सांगायचं म्हणलं तर सगळ्यात गरज आहे आपल्याला ती वर्षातून एकदा बॉडी धुण्याची। किती लोक धुतात? बाहेरून साबण लावला म्हणजे झालं नाही, आतून बॉडी क्लीन केली पाहिजे। आतून किती लोक स्वच्छ करतात? कुणी करत नाही, म्हणून बीपी, शुगर, कॅन्सर, अमुक तमुक हे होत आहे। ह्याच्यासाठी 3 पर्याय सांगतो। पहिला पर्याय आहे तो पंचकर्म सेंटरमध्ये जाऊन पूर्ण आतून आपलं शरीर धुवून घ्यायचं, म्हणजे हृदय चांगलं राहतंय, कुठल्याही प्रकारे बीपीचा त्रास, शुगरचा त्रास होत नाही, ब्लॉकेजेस कुठलेही होत नाहीत। पण आम्हाला ते जमत नाही खरं तर। कुठेही माणसं दारू प्यायला रोज पैसे घालवतात, पण ते शरीर शुद्धीसाठी आपण पैसे घालवत नाही बघा। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक चंदनेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शैला अरगडे यांनी केलं। संबंधीचं मार्गदर्शन आज आपल्याला डॉक्टर देणार आहेत आणि खरं तर त्यांचं YouTubeवरचे भाषण मी सुद्धा ऐकलंय।
म्हणतात ना, त्यांचं एक ब्रीद वाक्य आहे की माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं. हे त्यांचं वाक्य मला खूप आवडलं. विद्यार्थी मित्रांनो, माणसानं माणसाशी माणसासारखं वागत असताना जो संदेश त्यांना द्यायचा आहे की ही जी माणसं माझ्या समोर बसतायत, मला ज्या माणसांमध्ये वावरायला मिळतायत, ती माणसं रोगमुक्त झाली पाहिजेत. चंदनेश्वर विद्यालयाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ रहाणे, चेअरमन आनंदराव कडणे, खजिनदार विठ्ठलराव कडणे, ज्येष्ठ सदस्य धोंडीबा कडणे, सेक्रेटरी अनिल कडणे, संचालक अशोक रहाणे, नरेंद्र रहाणे, रजिस्ट्रार मारुती फटांगरे, माजी मुख्याध्यापक CL रहाणे, GN रहाणे, रावसाहेब पारासूर, उपमुख्याध्यापक नंदू भंडागे, प्रताप रहाणे, राघू जाधव, विनायक फटांगरे आदींसह विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.